डोंबिवली और ठाकुर अली रेलवे स्टेशन के बीच चलती लोकल ट्रेन में सीट को लेकर हुआ विवाद हिंसक झड़प में बदल गया। इस घटना में प्रीतेश कनौजिया, राजू वाघे और साहिल खंदारे घायल हो गए, जिनका मुंबई के सायन अस्पताल में इलाज चल रहा है। जानकारी के मुताबिक घाटकोपर अमरनाथ लोकल में सफर कर रहे प्रीतेश कनौजिया और दीवा स्टेशन के बाद सीट पर लेट गए थे। डोंबिवली स्टेशन से ट्रेन में चढ़े राजू वाघे ने उन्हें सीट खाली करने को कहा, जिनके बाद दोनों के बीच कहासुनी शुरू हो गई। आरोप है कि विवाद के बाद राजू वाघे ने अपने हाथ के कड़े से रितेश पर हमला कर दिया। वहीं ठाकुरी रेलवे स्टेशन पहुंचते ही रितेश की आवाज सुनकर कुछ अज्ञात युवक डिब्बे में घुस गए और राजू वाघे पर साहिल खंदारे की पिटाई कर फरार हो गए। डोंबिवली जीआरई ने मामले में अपराध दर्ज कर प्रक्रिया शुरू कर दी है और आगे की जांच जारी है। प्रवासी नामित प्रीतेश कनौजिया वय 31 वर्ष, राहणार टिटवाळा हे अंबरनाथ स्लो ट्रेनने प्रवास करत होते। ते घाटकोपर येथून चढले, घाटकोपर येथून लगेचच्या डब्यामध्ये चढले आणि सदरची गाडी ही 23:52 डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे आली। त्या गाडीमध्ये राजू वाघे वय 19 वर्ष आणि त्याचा मित्र साहिल खंदारे वय 19 वर्षे हे त्या डब्यामध्ये चढले। प्रीतेश हा लगेच डब्याच्या बाकावरती झोपलेला होता, तर राजू वाघे याने त्याला उठायला सांगितलं, मला बसायला जागा दे असं बोलला। त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली आणि वादावादीचं रूपांतर मग त्यांच्या भांडणामध्ये झालं। तर राजू वाघे यांनी त्याच्या हातातलं कडं जे आहे ते काढलं आणि त्यांनी प्रीतेश कनौजिया यांना मारहाण केली। त्यावेळेस पोलिसांना कॉल आला वगैरे, पोलीस ती गाडी अटेंड करत होते ठाकुर्लीला, परंतु तेवढ्याच्यामध्ये गाडी निघून गेली। सदरची गाडी जीआरपी पोलिसांनी कल्याण त्यांनी अटेंड केली ती गाडी आणि दोघांना खाली उतरून वगैरे त्यांना उपचारासाठी वगैरे सायन हॉस्पिटल इथे घेऊन गेले। सायन हॉस्पिटल त्यांचे उपचार चालू आहेत वगैरे, दोघांचं स्टेटमेंट वगैरे घेतलं। आमची पोलीसची टीम, आमचे PI चव्हाण साहेब, PSI भिलारे साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्यांचं स्टेटमेंट घेतल्यानंतर डॉक्टरकडनं जे काय त्यांचे इंजुरी सर्टिफिकेट आहे ते प्राप्त करून घेऊन पुढील कारवाई योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे।